दोस्तों हो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. पुन्हा एकदा तोच विषय घेऊन जराशा वेगळ्या घटना घडतायत त्याबद्दल आपल्याला अवगत करायला मी आलोय. खरं तर आता अवगत करणे हा आपला हेतू नाही आहे. माहिती ही सगळ्यांनाच होत असते. या समाज माध्यमांच्या जगात कोणतीच माहिती फार काळ उशिरानं मिळत नाही, लगेच ती मिळते. घटना साधी आहे, अगदीच लपून छपून केलेला हा वार आहे. पण हा लपून छपून केलेला असेल तरी याचं महत्त्व आणि गांभीर्य खूप आहे, म्हणून या विषयावर चर्चा करण्यासाठी मी आलो आहे. घटना दोन आहेत. एक, काही ट्विटर अकाउंटवरून साधारणतः असं सांगण्यात आलं की ती ट्विटर अकाउंट ही मागणी करत होती भारतीय लष्करातून संपूर्ण शीख समुदायाला काढून टाका अशी. साधारणतः काही घटना घडल्या की त्या जाती धर्म समूहाला लक्ष करण्याची पद्धत आपल्याकडं काही ठिकाणी आहे आणि त्यातूनच भारतीय लष्करातून शीख समाजच बाजूला करावा अशी मागणी करणारे काही ट्विट, अगदीच हे अतिरेकी विचाराचे ट्विट केले गेले. खरं तर अशा स्वरूपाच्या मागणीला केराची टोपली काय, अगदीच फेकून द्यायला हवं. पण तरीही अशा ट्विटची चर्चा झाली. मग हे ट्विट मोदी समर्थक करतायत अशा अर्थाने मांडल्या गेलं. पण पुढे एक बातमी महत्वाची आली आणि त्यामध्ये अशा काही ट्विटर अकाउंटचा शोध घेण्यात आला आणि हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ट्विटर हँडल होते हे लक्षात आलं. काही ट्विटरनी स्वतः काही शोधलं आणि त्यातून लक्षात आलं की हे ट्विटर अकाउंट पाकिस्तानातून हँडल होत होते. म्हणजे बघा, पहिल्यांदा पंतप्रधान मोदींना धक्का पोहोचेल असं कृत्य करायचं, त्यानंतर असे काही ट्विट करायचे की ज्यातून भारतात शीख विरुद्ध अन्य समुदायाच्या मनामध्ये अढी निर्माण होईल अशा स्वरूपाचे ट्विट करायचे आणि भारतामध्ये धार्मिक द्वेष पुन्हा एकदा पसरवायचा. या पाकिस्तानच्या षडयंत्राचा हे भाग होतं, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आणखी एक महत्वाची घटना या निमित्ताने समोर येते आहे आणि ती फारच गंभीर आहे असं मला वाटतं. त्याच्याकडं कोणत्याही माध्यमांनी फारसं लक्ष दिलेलं नाही आहे. अपवाद एक दोन टी व्ही चॅनलनी ही बातमी दाखवली आहे, पण बाकीच्यांनी फारसं काही लक्ष दिलं गेलेलं नाही आहे. जेव्हा नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या विषयामध्ये गडबड झाली आहे, तिथे नीट सांभाळल्या गेलं नाही हे लक्षात आलं, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करायचं ठरवलं आणि ही समिती त्या प्रकरणाचा अभ्यास करू लागली. त्याच वेळेला सुप्रीम कोर्टातील वकिलांना, जजेसना इशारा देणारे काही कॉल आले आणि हे कॉल खूपच भयंकर अशा स्वरूपाचे होते. नरेंद्र मोदींनी शिखांच्या हत्याकांडात सहभागी असलेल्या व्यक्तीला अजूनपर्यंत तरी शिक्षा दिलेली नाही आणि म्हणून त्यांना मदत करू नये. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करू नये अशा स्वरूपाचे कॉल करण्यात आले. ज्या नंबरवरून कॉल करण्यात आले तो नंबर देखील आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. +44 7418365564 44 74 18 36 55 64 असा हा नंबर आहे. हा नंबर ब्रिटिश टेलिकॉम कंपन्यांचा असावा असं म्हटलं जातं. हा कॉल ॲटो रेकॉर्डेड असावा, प्री रेकॉर्डेड असावा. ॲटो जनरेटेड हा कॉल होता, म्हणजे कोणत्या नंबरवरून तो करण्यात आला असं नाही. एक प्री रेकॉर्डेड व्हॉइस क्लिप कॉलद्वारे जजेसना, वकिलांना ऐकवल्या गेली फोन कॉल करून. पंतप्रधान नरेंद्र मोदींची केस लढवू नका, त्यांना मदत होईल असं कोणतंही कृत्य करू नका अशा स्वरूपाची धमकीवजा विनंती त्यात करण्यात आलेली आहे. याची जबाबदारी सिख फॉर जस्टिस या संघटनेनं घेतलेली आहे. ही प्रतिबंधित संघटना आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही खलिस्तान समर्थक संघटना आहे, म्हणजे खलिस्तानचं समर्थन करणारी सिख फॉर जस्टिस या संघटनेने ही कॉल केले असावेत असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे. ती जबाबदारी या मोदींच्या वरती जो घेराव घालण्यात आला होता त्याची जबाबदारी देखील सिख फॉर जस्टिस या संघटनेनं घेतलेली होती. यात सिख शब्द आहे म्हणून संपूर्ण सिख समुदाय यात सहभागी आहे असा त्याचा अर्थ होत नाही.
अजिबात कोणी तसं समजू नये. एखादी खलिस्तान समर्थक संघटना असं कृत्य सिख नाव वापरून करत असेल तर त्याला कधीच समर्थन दिलं जात नाही. सुप्रीम कोर्टाने देखील सुनावणी घेऊ नये असं या कॉलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. अनेक वकिलांना अशा स्वरूपाचे कॉल आलेत. त्यापैकी विष्णू शंकर जैन नावाचे एक वकील आहेत, ज्यांनी याबाबतचा खुलासा करत ही बाब गंभीर असल्याचं आणि यावर लक्ष देणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. आता या प्रकरणामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा स्वरूपाची कृत्य काही खलिस्तानवादी संघटना करत असतील तर त्यांना ताबडतोब शोधून यांना अटकाव घालायला पाहिजे. नुसता प्रतिबंध घातला पाहिजे असं नव्हे, तर यांना बिहाइंड द बार्स देखील टाकायला पाहिजे. नरेंद्र मोदींच्या बाजूनी किंवा नरेंद्र मोदींसाठी, नरेंद्र मोदी सोडून द्या, देशाच्या पंतप्रधानांच्यासाठी न्यायालयानं सुनावणी घेऊ नये अशा आशयाचा धमकीवजा कॉल केला जातो. पाकिस्तानातून या सगळ्या शीख आणि भारतीय लोकांच्या मध्ये विदंडवाद व्हावा, वाद व्हावा, त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण व्हावेत अशा स्वरूपाचे ट्विट केले जातात. एका ब्रिटिश कॉलवरून कॉल केला जातो. या सगळ्या गोष्टीच खूप भयंकर आहेत. काय इशारा करायचा या लोकांना? म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे की किसान आंदोलनाच्या आड ज्या परकीय शक्ती काम करतायत असा दावा केला जात होता, त्यात तुम्हाला इथे या घटनांच्यावरून तथ्य सापडू लागतं. ते खलिस्तानवादी होते असं म्हटलं की अनेकांना मिरच्या झोंबल्या. त्यांना तुम्ही आतंकवादी म्हणताय, नक्षलवादी म्हणताय, अशा स्वरूपाचा अपप्रचार केला गेला. राजकीय जोडे थोड्या काळासाठी आपण बाजूला ठेवू शकत नाहीत का? एखाद्या आंदोलनाला, सतत चालणाऱ्या आंदोलनाला इतक्या स्वरूपातलं अर्थसहाय्य मिळू शकतं, तिथे थेट लाल किल्ल्यावरती हल्ला केला जाऊ शकतो, तिथली झेंडे काढली जाऊ शकतात, खलिस्तानवादी झेंडे लावले जाऊ शकतात. एवढ्या घटना घडत असताना, देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला करण्याची प्रक्रिया सुरू असताना देखील यांच्यामध्ये दहशतवादी तत्व घुसले आहेत असा दावा करणाऱ्यांना टीकेच्या टोकावर घेऊन झोडपून काढायचं ही पुरोगामी वृत्ती पुन्हा पुन्हा उघडी पडते, हे लक्षात घ्या. ट्विटर हँडल्स पाकिस्तानातले असावेत. सिख फॉर जस्टिस सारख्या प्रतिबंधित संघटनेनं वकिलांना कॉल करावेत. वकिलांना कॉल करून धमकी देणे हा लढा तर असू शकत नाही ना, की याला तुम्ही न्याय ठरवणार नाही, कुणी केसच लढायचे नाही, याला न्याय कसा म्हणता येईल? नाही, तुम्ही बोलायचंच नाही, नाही तुम्ही सांगायचंच नाही, हे असंच आहे. आम्ही म्हणतोय ते सत्य आहे, बाकी सगळे म्हणतायत ते असत्य आहे. तुम्ही याविषयी बोललात की तुम्ही गोदी मीडिया ठराल, तुम्ही याविषयी बोललात की मोदी भक्त ठराल, तुम्ही या विषयावर बोललात की तुम्ही नमो रुग्ण ठराल. एखाद्या व्यक्तीच्या द्वेषापोटी या विषयातली वस्तुस्थिती समोर आणणाऱ्या प्रत्येकालाच जर आपण चूक ठरवत असू तर यापेक्षा भयंकर गोष्ट कुठली असणार नाहीये. म्हणजे आता कळायला लागलंय की नरेंद्र मोदींनी ह्या कृषी कायदे वापस का घेतले. अयोग्य होते म्हणून नव्हे, या कृषी कायद्याच्या आडून अयोग्य तत्व देशामध्ये फुटीरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, यासाठीच नरेंद्र मोदींनी कृषी कायदे वापस घेतले असं म्हणावं लागेल. सातत्यानं जे सांगत आले देशाचे गृहमंत्री की यात नक्षलवादी तत्व घुसलेत, दहशतवादी तत्व घुसलेत आणि त्याची चेष्टा केली गेली. आता वकिलांना फोन करून धमक्या देणे, पंतप्रधानांचा ताफा अडवून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणे, पाकिस्तानातून ट्विटर हँडल चालवणे, प्रतिबंधित संघटनांनी भाष्य करणे, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या आधी एकत्रित या आणि भारताच्या पंतप्रधानाला धडा शिकवा अशा स्वरूपाचे दावे करणे, भाषणं करणे, या सगळ्या गोष्टी दहशतवाद पसरवण्यासाठीच आहेत, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतं आहे. आणि यावर चर्चा करायला पुरोगामी मंडळी तयार नाहीत. त्यांनी एक सेटअप करून ठेवला आहे, मोदी चूक आहेत, कृषी आंदोलन बरोबर आहे, म्हणजे मग त्यात वेगवेगळे व्हिडिओ टाका, काहीतरी नवीन व्हायरल करून टाका. आपला राजकीय द्वेष इतक्या टोकाला जाऊ लागलाय की यात आपण व्यक्तीचा द्वेष करता करता देशाचं नुकसान करतोय हे लक्षातच येत नाहीये. एवढी साधी गोष्ट लक्षात घ्यावी, यासाठीच हा मुद्दा मांडायला आलो होतो. नमस्कार.